नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाचा" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला अर्णव इकडे मामाला सांगतोय, की "मी ठरवलंय मामा आता, ही जी काही भीती आहे ती मी भीती आता संपवून टाकणार आहे." तर मामा म्हणतो, "नेमकं काय करणार आहेस तू?" तर अर्णव सांगतो, की "ताईला मी सगळं सगळं खरं जे काही आहे ते सगळं खरं सांगून टाकणार आहे." तर मामा पण असा शॉक बसल्यासारखा बघायला ऐकायला लागतो अर्णव काय सांगतोय ते. मामा पुढे म्हणतो, की "हे बघ अर्णव, अविचाराने, रागाने काहीतरी भलता-सलता निर्णय घेऊ नकोस, कळलं का? आणि ही किती रिस्की आहे माहिती का तुला?" असं मामा म्हणतो. "तू एक काम कर, तू आधी घरी ये, मग आपण थोडा विचार करू." तर अर्णव म्हणतो, "मामा आता दुसरा काही ऑप्शनच नाहीये आणि ती ताई आहे माझी, अर्णव राजशिर्केची ताई आहे. ती मी जेवढे चॅलेंजेस फेस केलेस तेवढे तिने सुद्धा तेवढेच केलेत आणि ती स्ट्राँग असेलच किंवा असायलाच पाहिजे तिने स्ट्राँग." तर मामा म्हणतो, "ते सगळं मला मान्य आहे, पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे राजा. आता अंजली एकटी नाहीये, 2 जीवांचा प्रश्न आहे आणि अचानक तिला सगळं कळलं आणि भलतंच काहीतरी होऊन बसलं तर?" तर अनु म्हणतो, "अचानक नाही मामा, अचानक नाही. मी सगळं शांतपणे विश्वासात घेऊन सगळं तिला सांगणार आहे आणि आय एम व्हेरी शुअर की ती सगळं ऐकून घेईल." तर अर्णवला मामा म्हणतो, "आता तू हे सगळं ठरवलंस आहेस तर मी काय बोलणार?" तर अर्णव म्हणतो, "मी खूप विचार केलाय. राजेश ताईला कधीही काहीही करू शकतो. असल्या माणसासोबत आयुष्यात घालवण्यापेक्षा ताईला सगळं काही खरं सांगितलेलंच बरं." असं अर्णव सांगतो. "ताईची आणि तिच्या होणाऱ्या बाळाची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जी काही आहे ती मी घेईन. मी घरी येतोय, आधी ताईशी बोलतो." असं इकडे अर्णव सांगतो मामाला. त्यामुळे मामा जरा गप्पच बसलाय. टेन्शन तर आलंय प्रेक्षकांना, अंजलीला सगळं कळेल का? काय होईल नेमकं? तर इकडे अर्णव म्हणतो, "राजेश, द गेम इज ओव्हर." असं तो म्हणतो, पण गेम ओव्हर झालाच नाहीये प्रेक्षकांनो, ते कळेलच कारण इंटरेस्टिंग ट्विस्ट असा शेवटी येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता इकडे ना नम्रता येते ईश्वरी जवळ आणि म्हणते, "हे काय इशू, तू रडतीयस तू?" ईश्वरी म्हणते, "ताई अगं अर्णव सर गेलेत निघून कुठेतरी." तर नम्रता म्हणते, "अगं इशू, काय बोलतेस तू? तुला कोणी काही सांगितलं का? कुणाचा फोन आला होता का कुणाचा?" तर "हो हो, आजींचा फोन आला होता." असं नम्रताला ईश्वरी सांगते. तर काय काय म्हणाल्या त्या नेमक्या? नेमकं काय सांगितलं? तू खूप नाराज झालीयस का वगैरे? तर ईश्वरी म्हणते, "ताई अगं निघून गेलेत सर, अर्णव सर घरातून निघून गेले." तर इशू, "अगं काय बोलतेस तू? असे कसे अर्णव सर निघून जातील? आणि हे बघ, तू जरा मला नीट सांगशील का काय झालंय ते?" तर नम्रताला ईश्वरी म्हणते, "ताई अगं अर्णव सर घरातून निघून गेलेत. कुठे गेलेत, काय गेलेत काही कुणालाच माहिती नाहीये. ताई अगं ते कुठे गेले असतील का असे न सांगता? त्यांना फार वाईट वाटलं असेल गं. ते नाहीतर ते असे कुणालाही न सांगता घरातून निघून कसे जातील? ताई कुठे गेले असतील? काय झालं असेल? त्यांना काही झालं तर?" तर नम्रता म्हणते, "इशू, इशू अगं तू किती पॅनिक झालीस. तू जरा शांत हो." तर ईश्वरी म्हणते, "ताई, ताई हे सगळं ना माझ्यामुळे झालंय गं. या सगळ्याला मी जबाबदार आहे." तर नम्रता म्हणते, "इशू या सगळ्याला तुझी काय चूक आहे?" तर ना ताई अगं मी गेलेच नसते ना त्या कॅफेमध्ये तर हे सगळं घडलंच नसतं गं. सर कुठे गेले असतील? काय काय समजायला मार्ग नाहीये. त्यांना काही झालं तर मी मी काय करू ताई? असं ईश्वरी विचारते आणि खूपच पॅनिक झाले बरं का. तिथं नम्रता ज्याशी तिला अ, त्यातनं बाहेर काढते. ती म्हणते, "इशू अगं शांत हो. तू असा विचार काही करू नको. उगाच तुला त्रास होईल." तर ईश्वरी म्हणते, "ताई हा सगळा माझा दोष आहे. माझ्यामुळे आजींना टेन्शन आलंय आणि ते अंजली ताईंना या अवस्थेमध्ये आणि ताई अगं हे सगळं माझ्यामुळे झालंय गं. मला त्यांना काही झालं तर मी मी कसं परत आणून देऊ? काय काय?" तर "इशू, इशू, इशू, इशू हे बघ शांत हो तू जरा, शांत हो." असं नम्रता म्हणते तिला. आणि या सगळ्यासाठी स्वतःला दोष द्यायचा नाहीये, मी सांगून ठेवते. तर तिचे डोळे-बिळे पुसते अगदी. "हे बघ शांत हो. हे बघ आपण आपण अर्णव सरांना काही होणार नाहीये," असं सांगतीये नम्रता आणि म्हणते, "तू काळजी नको करूस. हे बघ मी ना एक काम करते, मी बघते आकाश सरांना फोन लावून बघते. कळेल आपल्याला काहीतरी काय झालंय काय नाही ते." तर ईश्वरी खूपच प्लॅनिंग होते. तर नम्रता म्हणते, "तू काळजी करू नकोस. मी आले." असं म्हणत ना नम्रता आता फोन घ्यायला जाते. बघूया प्रेक्षकांनो नम्रताला आकाश काय सांगतोय ते. खरंच अशी जीवाला जीव देणारी आणि असं साथ देणारी बहीण असेल हे खरंच किती म्हणजे लकी फिलिंग आहे ना ही. तुम्हाला काय वाटतं बहिणी-बहिणींच्या नात्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रेक्षकांनो आजी इकडे देवारे देवारे करत बसले. तोपर्यंत मामा आलाय आणि लगेच अविनाशला मामाला लगेच आजी विचारते, "काय रे काही कळलं का?" तर मामा सांगतात, "आई अगं शांत हो. अर्णवचा आणि माझा फोन झालाय. तो येतोय घरी परत." तर आकाश सुद्धा येऊन म्हणतो, "दादाशी काय दादाबद्दल कळलं का?" तर अविनाश म्हणतो, "दादाशी बोलणं झालं, तो घरी येतोय." तर "देवी आई या म्हातारीची प्रार्थना ऐकली
प्लीज ग असं म्हणत आजी प्रार्थना करतात. तर लगेच लावण्य विचारते, त्याने तुमचा फोन कसा काय उचलला? मी त्याला कधीपासून कॉल करते, त्याने माझा फोन उचललाच नाही. तर आजींना आता त्याच्याकडे बघायला लागतात. तर इकडे आकाश म्हणतो, लावण्य प्लीज आता ते इम्पॉर्टंट नाहीये, ते दादा येतोय हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं इकडे ना तो सांगतो. आणि मग प्रेक्षकांनो वल्लरी एकदम म्हणते, अहो पण आर्णव असं बोलायला चालू करते. तोपर्यंत इकडे ना अविनाश म्हणतो, हे बघा आता कुणीही जास्त विषय वाढवू नका. आधीच तो दुखावला गेलाय, प्रसंग नाजूक आहे. माझी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही तो आल्यानंतर त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती नकोय. उद्या शांतपणे बोलता येईल असं मामा सांगत असतो. तर लावण्या आणि म्हणते की नाही नाही आता आपल्याला म्हणजे ARला आपल्या सपोर्टची जास्त गरज आहे असं वगैरे सांगायला लागते ती. आणि मग प्रेक्षकांना लावण्या म्हणते, आपण त्यांच्याशी शांतपणे बोलायला हवं. त्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला कळायला हवं. तर लगेच आजी म्हणते लावण्याकडे बघून, तुझ्या ARला तू अजून नीटशी ओळखत नाहीस. अविनाश जो काही येतो बरोबर बोलतोय. तो जर घरी आला आणि पुन्हा प्रश्नांच्या सरबत्तीने डोक्यात राग गळून निघून गेला तर तू काय करणार आहोत आपण, असं आजीने लावण्याला विचारलंय. त्यामुळे आजी पण म्हणतात, नाही नाही तो गप्प राहिला तरी चालेल, पण मला चिंटूनी घरी असणं आता महत्वाचं आहे, कळलं का? आणि मग प्रेक्षकांनो आजी हळूच ना वल्लरीकडे पण बघून म्हणतात, कळलं का तुला वगैरे. आणि अशा पद्धतीनं ना याच्या रागाचा काही भरोसा नाही वगैरे असं चाललंय. आणि देवा देवा म्हणजे देवाची प्रार्थना करतायत आजी अजून. आणि मग प्रेक्षकांनो तोपर्यंत आजी मामा अशी हाक ऐकायला येते आतनं. अर्थातच राकेश हाक मारतो, त्यामुळे सगळी तिकडे पळालेत. आता बघूया नेमकं काय घडणार आहे ते, अंजलीला काय झालंय ते. तर नम्रता फोनवर बोलते आकाशशी, अर्णव सर म्हणजे जाताना कोणाला सांगून नाही का गेले. तर आकाश इकडे म्हणतोय, जे काही झालंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. माझी हिंमत झाली नाहीये, म्हणजे कोणाची हिंमत झाली नाहीये माझ्या दादाशी असं वागायची, माझी सुद्धा नाही झालेली. अँड आफ्टर ऑल तो माझा दादा आहे असं तो म्हणतोय. वाईट तर वाटणारच ना, आणि कितीही राग आला तरी हात उचलायचा त्याच्यावर. तर नम्रता म्हणते, सर हे सगळं खूप मोठ्या गैरसमजातून झालंय हो. आणि इशू पण खूप शॉक आहे हे सगळं झाल्यापासनं. तिला पण सरांची खूप काळजी वाटते. तर आकाश म्हणतो, नाही काही काळजी करायची गरज नाहीये. ही इज ASR. किती मोठा क्रायसिस आला तरी तो कोलॅप्स होणार नाही असं म्हणतो. ही इज अ फायटर. आकाश तर जरा रुडलीच बोलतोय बरं का नम्रताशी. नम्रता म्हणते, इकडे काळजी तर वाटणारच ना. तर इकडे आकाश म्हणतो, सॉरी कांट हेल्प इट. एनिवेज दादाचा फोन आला होता की तो परत येतोय असं म्हणून. तर नम्रता काय अशी ओरडते आणि दादाचा फोन आला होता असं परत म्हणते. तर अहो सर तुम्ही प्लीज आमचं खूप मोठं टेन्शन दूर केलंय. आम्ही असं बोलत असते ती, तोपर्यंत आकाशला तिच्यावर चिडून ठेवतो फोन असं म्हणून फोन कट करून टाकतो. कुणाचं काय तर कुणाचं काय. आकाश बघा कसा रूडली बोलतोय. असो त्याला पण त्याची चूक कळेल, सध्या रागात आहे ना, भावाच्या काळजीमध्ये आहे त्यामुळे असं बोलून गेलाय. तर इकडे प्रेक्षकांना ना ईश्वरीला नम्रता सांगते आता की अर्णव सरांचा फोन आला होता की ते घरी परत येणार आहेत असं म्हणून. तर नम्रताने सांगितलं, हुश करते ईश्वरी. तर इकडे प्रेक्षकांनो डॉक्टर आलेत. तर तब्येत अशी कशी काय खालावली असं राकेश विचारतो. तर डॉक्टर म्हणतात, बोलू आपण, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर राकेश म्हणतोय, ते असं कसं डॉक्टर, टेन्शन तर येतच होतं. तर हे बघा शक्य तितका आराम करू द्या त्यांना, काळजी घ्या त्यांची असं डॉक्टर सांगतात. तर राकेश ना हळूच ना अंजलीकडे बघतो आणि मग प्रेक्षकांनो काय झालेला प्रसंग आहे तो कळतोय. कारण इकडे राकेश म्हणतो काळजी घेतोय म्हणून तर हे सगळं सुरू आहे. आणि मग आता बघा त्याची स्माईल कशी आहे खुनशी ते. कारण तो इथे रूममध्ये अंजलीला घेऊन येतो तोपर्यंत ना तो फ्लॅशबॅकचा प्रसंग दाखवलाय. अंजली तू आराम कर आधी असं राकेश म्हणतो असतो. तर अंजली म्हणते, असं कसं आराम करू शकणार आहे मी, चिंटू अजून आला का नाहीये आणि माझा पण फोन उचलत नाहीये तो, म्हणजे किती हर्ट झालाय बघा तो. तर राकेश म्हणतो, अगं तो येईल, तू नको काळजी करूस, तू झोपून घे बरोबर औषध घेऊन थांब, मी देतो तुला औषध. तर अंजली म्हणते, नाही नाही जोपर्यंत चिंटू येत नाही तोपर्यंत मला काही नकोय. तर अंजली, अगं काय चाललंय तुझं, आणि तुम्ही सगळ्यांनी काळजी करून काही होणार आहे का असं इकडे राकेश बोलतो बरं का. आणि किती नाही म्हटलं तरी थोडा शॉर्ट टेम्पर आहे अर्णव असं राकेश म्हणतो बरं का. रागाच्या भरात घडलं असेल त्याच्याकडून काहीतरी असं म्हणतो. आणि नाही तर उगाच कोणी असं कुणाला चार चौघात मारेल का सांग बरं, असं आता राकेशनं विचारले बरं का अर्णवच्या बाबतीत. अंजली पण विचार करते आणि एकदम म्हणते, नाही नाही नाही, चिंटू असं ईश्वरीच्या वडिलांच्या बाबतीत ना वागूच शकणार नाही. ईश्वरी काय कुठल्याच दुसऱ्या मुलीच्या बाबतीत तो इतका टोकाचं नाही वागणार असं अंजली सांगते. तर पुढे म्हणते, मला माहितीये. तर राकेश म्हणतो, हो बरोबर आहे ते माहितीये मला, पण
पण म्हणजे या प्रकरणाचे परिणाम वाईट होणार आहेत असं लगेच राकेश म्हणतो बरं का. मुद्दा अंजली विचारते म्हणजे म्हणजे काय होणार आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत? तर राकेश म्हणतो काही होऊ शकतं अगं अंजली. अगं मीडियावाल्यांना तर काय या अशा बातम्या लागतातच सारख्या, आणि इतक्या मिसालेदार बातमी मिळाल्यानंतर ते कसे गप्प बसतील सांग बरं मला. गेल्या वेळेचं आठवतंय ना तुला काय झालं होतं ते? ईश्वरीने अर्णवला किडनॅप केलं म्हणून केवढी बातमी केली, केवढी बदनामी झाली होती. आणि आता त्याच ईश्वरीच्या वडिलांनी आपल्या अर्णवला मारलंय. म्हणजे गेल्या वेळेचं कनेक्शन काहीतरी लावणारच नाही मीडियावाले. त्या माणसाने अर्णवला मारलं याचा अर्थ अर्णवची चूक असणार, हे सगळीकडे छापून आणतील बघते आता. मला तर भीती वाटतेय की यात अर्णवची एवढी बदनामी होणार आहे ना की तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाहीये त्याच्याकडे, असं राकेश सांगतो. आणि या सगळ्याचा त्याला मानसिक त्रास होईल, तो सगळा वेगळाच आहे. त्यामुळे अंजली मला खरंच असं वाटतंय की या सगळ्याचा. आणि हे सगळं ऐकता ऐकता प्रेक्षकांनो अंजलीना चक्कर येऊन राकेशच्या अंगावरच पडते. अंजली अंजली काय झालं तुला, असं राकेश म्हणतो. तर राकेश तिला म्हणजे पडल्यानंतर हसतोय बघा बरं का, आणि म्हणते अंजली अंजली मामा आजी पटकन या सगळ्या अंजलीला बघा काय झालंय. आता तो ओरडतोय प्रेक्षकांनो अंजली इथे ये तू, असं म्हणून ना अंजलीला झोपवतो वगैरे. पण ह्या सगळ्याचा करता धरता राकेशच आहे. म्हणजे बघा किती इमोशनली टॉर्चर केलंय त्याने राकेशने अंजलीला, की वाईट साईड गोष्टी सांगून स्ट्रेस आणून दिलाय, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. आता अंजलीला काय झालंय हे कळलंय आपल्याला कशामुळे झालंय ते, आणि आता अर्णवलं तर ठरवलं इकडे अंजलीला सगळं सांगायचं. पण नेमकी ही जी काही परिस्थिती बघता आणि आता त्याच्यापुढे डॉक्टर जे काही सांगतील हे सगळं बघता अर्णव सांगू शकेल का, हा एक मोठा ट्विस्ट आहे. तर बघूया पुढे काय घडणार आहे ते. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. तर इकडे अंजली चिंटू चिंटू असं म्हणते. तर अंजली अगं कसं वाटतंय तुला, बरं वाटतंय ना आता, असं राकेश विचारतो. तर चिंटू कुठे आहे असं अंजली विचारते. डॉक्टर आता तिथे बघायला लागतात बरं का दोघांकडे सुद्धा. अगं अंजली चिंटू येईल तो, असं म्हणत असतो राकेश. तर अंजली उठत असते. तोपर्यंत अंजली उठू नकोस, तर लगेच हे काम करा, हे इंजेक्शन तुम्ही पटकन घेऊन या, आताच द्यावं लागेल प्लीज. तर लगेच आकाश आकाश अरे लवकर ये, पटकन ये इकडे, असं राकेश बोलायला चालू करतो. आता इंजेक्शन आणायसाठी राकेशला पाठवलंय बरं का राकेशने या. तर इकडे प्रेक्षकांनो तोपर्यंत बघूया पुढे काय घडणार आहे ते. तर आता इथे ईश्वरी अजूनही रडतेच आहे. नम्रता विचारते तिला इशू इशू अगं काय झालं आता, का रडतेस, येतायत ना ते परत. तर ईश्वरी रडताना आता आई पण आले तिच्याजवळ. इशू अगं काय झालं असं म्हणून आई विचारते. ते ईश्वरी डोळे बिळे पुसते. काय रडायला काय झालं नमू, अगं काय झालं असं विचारते. तर नम्रता म्हणते आई अगं ते अर्णव सर घरातून निघून गेले होते कुणालाही न सांगता, असं नम्रताने आता सांगते. आता जस्ट कळलंय की ते आता घरी परत येत आहेत म्हणून. आणि एक हे कळल्यानंतर इशू ना जरा अशी रडतीये. तर नम्रताने सांगितलं आता, तर आई आता ईश्वरीला समजावत आहेत. म्हणतात इशू अगं हे बघ शांत हो ग जरा, हे बघ मला माहितीये की तू स्वतःलाच दोष देत बसली असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. तर हो ना, असं आई विचारते. अगं आणि म्हणते अगं कधीतरी असं काहीतरी विचित्र घडतं आणि ना चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी असतो आपण, असं म्हणते इकडे आई समजावते आता ईश्वरीला. आणि मग प्रेक्षकांनो आई पण लगेच विचार करतात आणि म्हणतात खूप वर्षांपूर्वी असाच एक अनुभव मी पण घेतलाय, असं आई सांगतात. आणि मग ईश्वरी आणि नम्रता आईकडे बघायला लागतात. आई आपल्याच विचारामध्ये हरवली. तर नम्रता म्हणते आई अगं तू काय बोलतेयस. तर लगेच आई म्हणते नाही नाही काही नाही ग नमू, जाऊ दे ना, जे झालं ते झालं, गंगेला मिळालं. हे बघ इशू मला एवढंच म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींना गैरसमजातूनच घडलेल्या आहेत आणि गैरसमजातूनच घडतात. तर ईश्वरी पण म्हणते की हो आई, हे सगळं जरी गैरसमजातून घडत असलं ना तरी सुद्धा आपण कधी ते सुधारू शकत नाही किंवा काही थांबवू शकत नाही. आणि आज जे काही घडलं त्यानंतर अर्णव सर आणि त्यांच्या घरच्यांशी असलेले माझे संबंध हे इतके बिघडलेत की ते परत कधीच नॉर्मल होणार नाहीत. असं आणि याचा सगळ्यात जास्त मला वाईट वाटतं, असं ईश्वरी सांगते इकडे आईला. आणि आईना पण ते पटतंय. ईश्वरी रडते. तर आई म्हणतात इशू मला सांग, सगळ्यात जास्त मिट्ट काळोख जो काही आहे हा फाट होण्याआधीच असतो ना. तर ईश्वरी पण मान डोलावते. आणि मग आई म्हणतात अगं पण तो आपण काळोख सहन करतो म्हणूनच तर आपल्याला उजेड पाहायला मिळतो, हो की नाही. कशा समजवतात बघा. अगं पण हे तसंच आहे असं म्हणतात. वाईट गोष्टींना आपण धीराने सामोरं गेलं की आशेचा किरण आपल्याला
नक्कीच दिसतो असं आई समजावतायत ईश्वरीला आणि म्हणतात तू नको काळजी करूस अगं, सगळं काही नीट होईल असं समजावतायत. नम्रता सुद्धा कौतुकाने बघते आईकडे आणि ईश्वरीकडे. आई म्हणतात रडणं थांबव ईश्वरी असं म्हणून डोळे बिळे पुसतात. तर आई असं म्हणत नाही ईश्वरी परत आईंच्या म्हणजे मिठी मारते आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. ईश्वरीला जे काही वाटतंय किंवा जे काही तिच्यामुळे झालंय असं वाटतंय त्यामुळे ती खूप नाराज आहे. तर ह्या सगळ्यामधून ईश्वरी सगळं कशी बाहेर पडेल आणि नेमकं काय काय घडेल ते बघत राहूया. त्याच्यासाठी आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता अर्णव घरात पोहोचणार आहे. युअर टाइम इज अप राजेश असं तो म्हणतोय. आज मी तुला ताई समोर एक्सपोज करणार आहे असं तो म्हणतो. ताईला सावरणार सुद्धा आणि तुलाही शिक्षा देणार असं म्हणतोय. इट्स डिफिकल्ट फॉर मी, थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी पण इम्पॉसिबल नाही असं म्हणतोय. आणि आता तो ताड ताड करत भारभार जे चालत नाही इकडे घरामध्ये यायला निघतोय. पण घरात येतानाच इकडे अर्णव अरे असं म्हणत अविनाश मामा येतोय. अर्णव त्याला सांगत असतो मामाला की मामा मी आज ताईला सगळं सांगणार आहे. तर अर्णव अरे थांब थांब, अंजलीची अवस्था आता बरी नाहीये असं इकडे अविनाश सांगतो. आणि मग मामा म्हणजे काय काय झालं ताईला असं इकडे अर्णव विचारतो. त्या राजेशने काही तर इकडे अंजली बेशुद्ध झाली होती, हे बघ डॉक्टर आलेत, सलाईन लावलंय तिला वगैरे असं सगळं सांगतात. आणि आता तर आणि आजी ठीक आहे, ती देवघरात आहे, अंजलीसाठी नामस्मरण करते. तर अर्णव निघून जात असतो. तर अविनाश म्हणतोय बघ अंजलीशी तू आता काही बोलणार नाहीयेस, तिला आता काही एक सांगणार नाहीयेस प्लीज. तर अर्णव म्हणतो ओके ओके चल चल जाऊया तिकडे. आणि आता अर्णव आणि अविनाश मामा दोघं मिळून ना इकडे रूम मध्ये आलेत. आणि आल्या आल्या तो असा ताई असं म्हणून ना म्हणजे असं हाक मारतो. तर लगेच ताई पण चिंटू चिंटूच म्हणत असते सारखी, डोक्यावरनं हातबीत फिरवलाय. तर ताई ताई असं म्हणत अर्णव हाका मारतोय. तर राकेश राजेश त्याच्याकडे बघून हसतोय. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना अर्णवचं लक्ष सुद्धा राजेशकडे जातंय. दोघं जण एकमेकांना नजरेनंच इथे टशन देत आहेत बरं का. आणि आता ताई हे बघ ताई मी आलोय असं इकडे म्हणतो इकडे अर्णव. तर लगेच चिंटू असं म्हणत ना अंजली त्याच्याकडे बघते आणि हे बघ रिलॅक्स रिलॅक्स मी आलोय असं सांगतो अर्णव ताईला परत. आणि ताई नुसतं चिंटू चिंटू एवढंच हाका मारते आणि परत ती ग्लानीमध्ये गेली प्रेक्षकांना इकडे. आणि आता पुढे काय घडणार, अर्णव तर खूप म्हणजे तोरात आला होता सगळं काही सांगेन असं. तर ताई हातामध्ये हात घेत होतो आणि ताई रिलॅक्स मी आलोय परत एकदा सांगतो. हे बघ मी तुला आता सोडून कुठेही जाणार नाही वगैरे असं म्हणतो तो. आणि इकडे ना प्रेक्षकांनो राकेश दोघांकडे बघून हसतोय. अर्णव ना इकडे राकेशकडे बघतो. तुला काही होऊ देणार नाही असं म्हणतो तो इकडे राकेशकडे बघून. आणि मग प्रेक्षकांनो इकडे ना राकेश लगेच ना रडायचं नाटक करतो, डोळे बिळे पुसतोय आपले आणि म्हणतो पाहिलंस ना अर्णव की हे बघ तू असा अचानक निघून गेलास आणि केवढा मोठा धक्का बसला हिला असं वगैरे नाटक करतोय लगेच राकेश. आणि खूप इमोशनल होऊन बोलल्यासारखं करतोय. आणि इथे ना प्रेक्षकांनो तो म्हणतो नको रे असा त्रास देत जाऊस तिला असं म्हणतो मुद्दामून. तर अर्णव अंजलीकडे बघून हसतो हळूच. आणि तिच्या तब्येतीची जबाबदारी आता तुझ्यावर आहे अर्णव असं ना राकेश मुद्दामून म्हणतो. कळतंय ना, डॉक्टर हे जे काही प्रकरण चाललंय ते बघत असतात. राकेश म्हणतो कळतंय ना मी तुला काय म्हणतोय ते. अर्णवला मुद्दामून खुणेनं विचारतो की जेणेकरून तो काही सांगेल अशी भीती आहे त्याच्यामुळे. आणि मग प्रेक्षकांनो ह्या दोघांचं चाललंय. तर लगेच राकेश म्हणतो मामा हो तुम्ही तरी सांगा ना हो प्लीज अर्णवला असं म्हणून ना मुद्दामून मामांना पण ह्याच्यात ओढतो आणि लक्ष ठेवा असं म्हणून सांगतो. तर आता मिस्टर राजेश शिर्के मला तुमच्याशी थोडं बोलायचंय प्लीज कम असं डॉक्टर म्हणतात. आणि मग अर्णव लगेच ताईचा हात सोडतो, म्हणजे आलोच मी डॉक्टरांशी बोलून असं म्हणतो. आणि आता नेमकं काय बोलणं होईल, डॉक्टर काय सांगतील ते बघत राहूया. ताई अजून लाईनीतच आहे, मी आलो असं म्हणत नाही इकडनं अर्णव निघून गेलाय. आणि मग राकेश चला चला मी आहे इथे जावा तुम्ही, मी आहे तिच्यासोबत असं म्हणून मुद्दामून नाही ते नाटकं करतोय. आणि अर्णवला म्हणजे कोडवर्डमध्ये त्यांचं बोलणं चालू आहे इथे. तर प्रेक्षकांनो आता डॉक्टर अर्णव आणि मामा असं बाहेर आलेले आहेत. आणि आता काय सांगणार डॉक्टर ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. राकेश त्याचं फुल ऑन मजा चालू आहे इकडे. तर आता प्रेक्षकांनो बघा हा. डॉक्टर इथे सांगतायत अर्णवला की आता त्यांची तब्येत सध्या नाजूक आहे. कधी कधी काही मुलींना प्रेग्नन्सीचा एकूणच म्हणजे ते सगळं कसं मॅनेज होईल याची काळजी वाटत असते. पण मला त्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. पण मला ओव्हरऑल त्यांना जो विकनेस आलाय ना त्याची काळजी वाटते असं डॉक्टर म्हणतात. मी काही ब्लड टेस्ट लिहून दिल्या त्या करून घ्या. आणि
सकाळी माणूस येईल सॅम्पल घेऊन जायला तर अर्णव हो म्हणतो. तर आणि हो सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक धक्का आता सहन होणार नाही असं डॉक्टर सांगतात. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव आणि इकडे अविनाशला ना धक्काच बसतो हे सगळं ऐकून. आणि राकेश मात्र तिकडे हे सगळं बोलणं जे काही आहे ते ऐकून हसतोय. त्या डॉक्टर म्हणतात कोणतीही वाईट बातमी किंवा कुठलीही वाईट घटना जी काही आहे ती त्यांच्यापर्यंत पोचता कामा नये असं सांगितल्यामुळे ना राकेशची तर मजाच आहे. कारण त्या सहन करू शकणार नाहीत असं इकडे सांगतोय डॉक्टर सांगतात. आणि राकेश अर्णवला खुणावतोय हळूच की बघ आता डॉक्टर काय सांगतायत ते. डॉक्टर पुढे म्हणतात की त्यांना आणि बाळाला सुद्धा या दोघांनाही या गोष्टीचा त्रास होईल. डॉक इंजेक्शन्स घ्या असं म्हणत ना इकडे आता आकाश सुद्धा आलेला आहे. आणि थँक्यू तर असं म्हणून ना इकडे डॉक्टर आतमध्ये गेलेत. आकाश सुद्धा बघतो असं म्हणून निघून जातोय. तर ना राकेश इकडे बघत असतो मामाकडे आणि अर्णवकडे. आणि मामा सुद्धा आता अर्णवकडे आणि इकडे राकेशकडे बघतायत. नेमकं प्रेक्षकांनो काय घडणार आहे पुढे? अर्णव सांगू शकणार आहे का किंवा सांगू शकेल का? तर इकडे मामा आता बाजू सावरतायत. आई देवघरात आहेत तर मी तिला सांगून येतो असं म्हणत मामा सुद्धा निघून गेलाय तिकडनं. आणि आता अर्णव आणि राकेश दोघं एकमेकांना खुन्नस देत तिथेच उभी आहेत डोळ्यांनी. नेमकं काय घडणार प्रकरण हे कुठपर्यंत जाणार हे बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे राकेश आता अर्णवच्या जवळ आलाय आणि तो म्हणतो ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? त्याचा मुद्दामून जखमेवरची खपली काढल्यासारखं करतो. खूप मोठा धक्का बसलाय तिला. अरे तिचा श्वास अडकला होता म्हणजे बघ ना असं राकेश म्हणतोय मुद्दामून. नशीब मी वेळेवर येऊन तिला सावरलं आणि डॉक्टरना बोलवलं नाही तर असं म्हणतो. नाही तर ती असं खुणेनच दाखवतो. अर्णव राकेशकडे बघतो आणि मग लगेच राकेश म्हणतो आलं ना तुझ्या लक्षात आता. आता काळजी घे रे. काय काय काळजी घ्यायची ती तुलाच घ्यायची रे चिंटू असं म्हणून ना अगदी तोंडबिंड वाकडं करतो. आणि म्हणतो काय रे दया येते रे मला तुझी. मनातली सगळी खतखत जी काही आहे ती मनातच ठेवावी लागणार आहे तुला असं म्हणून तो जखमेवर मीठ चोळतोय राकेश. आणि खरंच जर का ताईची काळजी असेल ना तर तिला काहीही सांगणार नाहीस तू असं परत वरती आणि म्हणतो. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव बद्दल म्हणतो मला खात्री आहे नाही सांगणार तू ते असं राकेश मुद्दामूनच उचकवतोय. आणि अर्णव आता बघतोय राकेशकडे. नेमकी यांची टेन्शन कधी संपणार आहे आणि कधी काय सत्य कळणार आहे ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नवनवीन इंटरेस्टिंग असे टर्न्स अँड ट्विस्ट येणार आहेत या सिरियलमध्ये. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात इकडे नम्रता ईश्वरीला समजायचा प्रयत्न करते की अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला लग्न करायचं ही सगळ्यात मोठी चूक असेल राकेशची. तर तुला हे लग्न करायचं नसेल तर तू नको करूस वगैरे असं सांगते. पण प्रेक्षकांनो इकडे अंजली विचारते तुला ईश्वरीला एवढं डेस्परेटली का भेटायचंय? तुला काही सांगायचं असेल तर तू माझ्याकडे सांग. तर मी सांगतो मी निरोप देईन असं अंजली म्हणते. तर प्रेक्षकांनो इकडे अर्णव आता विचारात पडलाय की नेमकं काय करूया ते. आणि बाबांनी मात्र इकडे इशूच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. काय असेल मुहूर्त? कधीचा मुहूर्त निघेल? राकेश अजून काय काय गोंधळ घालेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.